आणि हे घ्या आपले मस्त कुरकुरीत रव्याचे अप्पे तयार आहेत, जे फक्त अर्ध्या तासात तयार केलेले आहेत. तर रव्याचे अप्पे करत असताना बऱ्याचदा काय होतं, की ते असे थोडेसे चिकट होतात, व्यवस्थित भाजले जात नाहीत किंवा आतून कच्चे राहतात, कुरकुरीत होत नाहीत. तर इथं मी तुम्हाला माझं असं प्रमाण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर भाजताना अशा काही ट्रिक्स सांगितल्यात ना, की तुमचे रव्याचे अप्पे वरून मस्त कुरकुरीत आणि आतून जाळीदार होतील. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, जर तुम्ही इथं सांगितलेल्या टिप्स व्यवस्थित फॉलो केल्या आणि व्हिडिओ संपूर्ण बघितला तर. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि आवडला तर लाईक करायचं आहे. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण पहिल्यांदाच ही रेसिपी करतोय, ते म्हणजे रव्याचे अप्पे. खूप रिक्वेस्ट येत होत्या की इन्स्टंट रव्याचे अप्पे कसे करायचे ते दाखवा. आपण आज कसे करायचे माझी साधी सोपी पद्धत शेअर करणार आहे. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य बघू. तर आपण चटणीही करणार आहोत. पहिल्यांदा अप्पे करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया. त्यासाठी आपल्याला लागेल 1 कप बारीक रवा, अर्धा कप ताजं दही, चवीप्रमाणे मीठ. फोडणीसाठी लागेल अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा हरभरा डाळ, पाव चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बिया काढून बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरची, साधारण पाव वाटी किसलेलं गाजर, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा खाण्याचा सोडा. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. आता अप्पे करण्यासाठी बारीक रवाच घ्यायचा. एका बाउलमध्ये रवा घेतला 1 कप. त्यामध्ये आपण अर्धा कप दही घालायचं. बारीक रवा नसेल तर जाड रवा आधी कोरडाच मिक्सरला फिरवा आणि मग वापरा. चवीपुरतं मीठ. आता 1 कप रवा होता, अर्धा कप दही आणि त्याच कपाने अर्धा कप पाणी. इथं मी कप घेतलाय, तुम्ही घरातली वाटी घेऊन त्याने मोजून घेतलं प्रमाण तरी चालणार आहे. हे पाणी यामध्ये घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतलंय. रव्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या. आता रवा आहे, भिजणं आवश्यक आहे, त्यामुळे साधारण एक 15 मिनिटं याला असंच भिजून देऊया. रवा भिजतोय तोपर्यंत यामध्ये आपण ज्या भाज्या घालणार आहोत त्या तयार करून घेऊ. त्यासाठी एक छोटा पॅन तापत ठेवला आहे, त्यामध्ये घेऊया 2 चमचे तेल. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालायची मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडली, आता घालूया हरभऱ्याची डाळ, हिंग, कढीपत्ता, थोडंसं परतून घेऊया आणि यामध्ये घालूया सगळ्या भाज्या. चिरलेला कांदा, 1 चिरलेला टोमॅटो. टोमॅटोचे बिया आणि रस का काढायचा, म्हणजे खूप जास्त पाणी सुटू नये म्हणून. गाजर आणि ढोबळी मिरची. यामध्येच आपण घालूया कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. छान रंगीबेरंगी दिसतंय ना. आणि याला मोठ्या आचेवरच 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे. आपल्याला भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाहीत, कारण आप्प्यामध्ये आपण घालतो ना त्यावेळी या थोड्याशा शिजणारच आहेत. त्यामुळे आत्ता फक्त मोठ्या आचेवर 2 मिनटं परतायच्या, म्हणजे त्या छान कुरकुरीत लागतात. इथं मी या भाज्या वापरल्यात, तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरल्या तरी चालेल. जसं की तुम्ही कोबी घालू शकता, अगदीच वाटलं तर मोड आलेले मूग याच्यामध्ये वापरू शकता. जसं हवं तसं ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या वापरून तुम्हाला करता येईल. अगदी काहीच नाही आहे, फक्त कांदा घातला, गाजर घातलं तरी चालेल. तर मोठ्या आचेवर आपण सगळ्या भाज्या 2 मिनिट परतल्या. गॅस बंद करूया आणि याला गार करून घेऊ. आणि एक 15 मिनिट झालेली आहेत. रवा चांगला भिजलेला आहे. हे बघा असं याची कन्सिस्टन्सी आहे. आता आपण लगेच अप्पे करायला घेतोय. यामध्ये आपण ह्या ज्या भाज्या आहेत या कोमट झाल्यावर घालायच्या किंवा गार झाल्यावर घातल्या तरी चालतात. त्याचबरोबर उरलेली कोथिंबीर यामध्ये घालूया. आता घालूया खाण्याचा सोडा अर्धा चमचा. याला मिक्स करून घेऊया. तर या स्टेजला तुम्हाला वाटलं की बाबा हां मिश्रण थोडंसं घट्ट आहे, तर थोडंसं पाणी घातलं तरी चालणार. मी अगदी चमचाभर पाणी घालते, खूप जास्त नाही घालणार, कारण खूप पातळही नाही करायचं. हे बघा अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं, अप्पे करायला घेऊ. तर त्यासाठी अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये आपण थोडं थोडं तेल घालायचं आणि हे अप्पे बिडाच्या अप्पे पात्रात पण होतात बरं का. मी नॉनस्टिक वापरते आहे, कारण माझं बिडाचं अप्पे पात्र अजून पाहिजे तसं वळसलेलं नाही. फक्त काय बिडाचं अप्पे पात्र घेताय,
तर त्याच्यामध्ये तेल थोडं जास्त घालावं लागतं, पण चव यावर केलेल्या आप्प्यापेक्षा खूप मस्त लागते. कारण लोखंडच असतं ना बीड म्हणजे, त्यामध्ये शिजलेले किंवा भाजलेले पदार्थ मस्तच लागतात. आता आपल्याला व्यवस्थित आप्पेपात्र गरम करून घ्यायचं आहे. खूप कडकडीत तापून द्यायचं नाही किंवा एकदम पण असं कमी गरम ठेवायचं नाही, मध्यम गरम ठेवायचं. आता आप्पे करत असताना कधीही कडेने सुरुवात करायची, मध्ये मिश्रण जरा शेवटीच घालायचं. माझ्याकडे बरोबर हा टेबलस्पूनचा चमचा आहे, त्याने मी एक एक चमचा घालते. आप्पे सोडताना गॅस जरा कमीच ठेवायचा. आता गॅस कमीच ठेवू, याच्यावर झाकू आणि याला 1 मिनिटासाठी एकदम कमी आचेवर एका बाजूने भाजून घेऊ. वरचं जे मिश्रण आहे ना, हलकंसं ओलसर असताना आपण याला उलटून घ्यायचं. अगदी मिनिटभर झालाय, बघूया. तर हे बघा, वरून हलके ओलसर आहेत आणि खालून असे भाजले गेले. यांना उलटून घ्यायचे. आता याला वरून तेल सोडूया. आणि दुसरी बाजू पण झाकून अर्धा एक मिनिटासाठी भाजून घेऊया. आता दुसरी बाजू भाजायला फार वेळ लागत नाही. अर्धा मिनिटासाठी मंद आचेवर दुसरी बाजू भाजून घेऊ. अर्धा मिनिट झालेला आहे, बघूया. तर हे बघा, मस्त झालेत की नाही. आता याला कुरकुरीत कसं करायचं ते मी सांगते बरं का. आधी उलटून घेऊया. आता काय होतं, आपण हे आप्पे झाकून शेकतो, कारण झाकून शेकलं की मग आतमधनं सुद्धा ते चांगले भाजले जातात म्हणून, कारण स्टीम मिळते ना त्याला. पण आता स्टीम मिळाली की ते थोडेसे मऊ होतात. त्यांना कुरकुरीत करण्यासाठी काय करायचं, आपण नेहमी करतो तेच. गॅस मोठा करायचा, झाकण ठेवायचं नाही. 10 सेकंड या बाजूने मोठ्या आचेवर भाजायचे. 10 सेकंड झाले की यांना उलटायचं आणि दुसऱ्या बाजूने मोठ्या आचेवर भाजायचे. असं केल्यामुळं काय होतं, वरचा लेयर मस्त कुरकुरीत होतो आणि आतमध्ये छान मऊसूत शिजलेले जाळीदार आप्पे मिळतात. 10 सेकंड झाली, मी उलटून घेते आणि दुसरी बाजू पण न झाकता 10 सेकंड मोठ्या आचेवर भाजून घेणार. 10-10 सेकंड दोन्ही बाजूने मी मोठ्या आचेवर यांना भाजून घेतलं आणि आपले वरून कुरकुरीत, आतून जाळीदार, मऊसूत असे घशात न दाटणारे रव्याचे आप्पे तयार झाले. भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळं पौष्टिक पण आहेत. काढून घेऊया. आवाज कळतोय का तुम्हाला? उरलेले आप्पे असेच करूया. दुसरी बॅच करताना पण आपल्याला तीच काळजी घ्यायची आहे. आप्पे पात्र व्यवस्थित गरम असलं पाहिजे. बिडाचं आप्पे पात्र असेल तर परत तुम्ही थोडंसं तेल लावून घेऊ शकता. पण नॉनस्टिक असेल तर खूप तेल लावण्याची गरज नाही, अगदी थेंब थेंब तेल टाकायचं. बाकीचे आप्पे पण असेच करूया. आप्पे तयार झाले. आता करायची खोबऱ्याची चटणी. त्यासाठीचं साहित्य बघूया. चटणीसाठी लागेल पाऊण वाटी ओला नारळ, अर्धी वाटी कोथिंबीर, 2 चमचे दही, 2 चमचे फुटाण्याची डाळ, इंचभर आलं, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर. फोडणीसाठी आपण घेतली अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग आणि कढीपत्ता. साहित्य बघितलं. आता चटणी करतोय. तुम्ही बऱ्याचदा बघितली आहे, पण परत तरीही दाखवते. ओलं खोबरं घ्यायचं आहे. इथं मी पाट खरबडून घेतलं आहे. तुम्ही जर तसंच्या तसं ओलं खोबरं घेतलं तरी चालेल. जेवढं खोबरं तेवढीच कोथिंबीर किंवा त्यापेक्षा थोडी कमी घ्या. 2 चमचे फुटाण्याची डाळ, इंचभर आलं, 1 हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर. खोबरं गोड असेल तर साखर नाही घातली तरी चालेल. थोडंसं दही घालायचं आहे. खोबऱ्याच्या चटणीमध्ये दही घातलं ना एक वेगळाच क्रीमीनेस येतो, पण तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल. पारंपरिक खोबऱ्याच्या चटणीमध्ये दही घातलं जात नाही. मला आवडतं म्हणून मी थोडंसं दही घालते. थोडंसं पाणी घालूया आणि याला बारीक करून घेऊ. आणि हे घ्या, रंग काय भारी आला आहे. मस्त हिरवीगार नारळाची चटणी तयार झाली आहे. फक्त आता याची फोडणी करते आहे. फोडणीसाठी थोडंसं तेल तापवलं, त्यामध्ये घालूया मोहरी अर्धा चमचा. मोहरी छान तडतडून द्यायची. मग घालूया हिंग, गॅस बंद करायचा, कढीपत्ता आणि मस्त गरम गरम फोडणी चटणीवर. फोडणी मिसळली आणि आपली ही मस्त हिरवीगार खोबऱ्याची चटणी तयार झाली. तर आपली चटणी तयार झाली आहे. दुसरीकडे आप्प्यांची बॅच मी एक एक करून घेतच आहे.
आपण जे रव्याचं प्रमाण घेतलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये एक 25 मध्यम आकाराचे अप्पे तयार होतात. तर मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे अप्पे तयार झालेले आहेत. त्याच्यासोबत हिरवीगार अशी खोबऱ्याची चटणी, जी मी माझ्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने शेअर केली. तुम्ही पण चटणी करताना तेच ते प्रकार त्याच त्या पद्धतीने करण्यापेक्षा अशी काहीशी एक छोटासा जरी बदल केला ना, तरी चटणीला एक वेगळीच चव येते. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे चटणी करू शकता. तर मस्त कुरकुरीत रव्याचे अप्पे तयार झालेले आहेत. ते करत असताना चिकटू नयेत म्हणून, छान कुरकुरीत व्हावेत म्हणून, आतमध्ये चिकट होऊ नयेत म्हणून इथं मी ज्या टिप्स सांगितल्यात, जे प्रमाण सांगितलंय, ते व्यवस्थित फॉलो करा. खास करून जेव्हा आपण भाजत असतो ना अप्पे, तेव्हा तुम्हाला त्या टिप्स फॉलो करायच्यात. पॅन मध्यम गरम करून घ्यायचा आणि अप्पे सुरुवातीला मंद आचेवर दोन्ही बाजूने झाकून शेकायचे आणि कुरकुरीत होण्यासाठी त्याला न झाकता मोठ्या आचेवर 10-10 सेकंद शेकून घ्यायचं. अशी पद्धत जर तुम्ही फॉलो केली, तर अप्पे वरून मस्त कुरकुरीत आणि आतून जाळीदार तयार होतील. तर तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी जरूर करा. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.